तर चिकन मसाल्यासाठी सर्वप्रथम मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. ते टोमॅटो आपण गॅसवर नीट भाजून घेऊया. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि मिरची टाकून आपण त्याची एक पेस्ट बनवून घेऊया. आता चिकन मॅरिनेशनकडे वळूया. चिकन मॅरिनेशनसाठी मी थोडीशी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर, नंतर धने पावडर, चिकन मसाला, नंतर जिंजर गार्लिक पेस्ट, जी पेस्ट आपण बनवली ती, त्याच्यानंतर थोडासा लिंबू पिळून आणि मीठ टाकून आपण मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे. आता चिकन ग्रेव्हीसाठी सर्वप्रथम तेलामध्ये थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट, त्याच्यानंतर बारीक कापलेला कांदा नीट परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, कारण कोथिंबीर टाकल्याने कसं चिकनला असा फ्रेश फ्लेवर येतो. त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेटेड चिकन आहे ते टाकून नीट परतून घेऊया. चिकन परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते शिजायसाठी लो फ्लेमवर ठेवायचं आहे. लो फ्लेमवर ठेवल्यावर कसं चिकन खालतून जळत नाही किंवा खाली टोपाला वगैरे चिटकत नाही. चिकन तयार झाल्यानंतर त्याला कोरिअँडरने मस्त गार्निश करा आणि सर्व करा. थँक्यू.